तर आज आपण अशी कथा बघणार आहोत जी ऐकल्यानंतर माणसाला वाटेल की खरंच माणूस असं करू शकतो. तंदूर कांड. नेमकं झालंय काय, घडलं होतं काय, आपण सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, झालं असं. 2 जुलै 1995 रात्रीची वेळ होती आणि 2 कॉन्स्टेबल 12-1च्या दरम्यान रस्त्यावरून फेरफटका मारत असतात. तेवढ्यात त्यांना एका हॉटेलमध्ये खूप धूर असल्याचं दिसतो आणि त्या ठिकाणी हॉटेलमध्ये ते जातात आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी 2 व्यक्ती असतात. हॉटेलचा मॅनेजर आणि हॉटेलचा मालक. त्याचं नाव असतं विजय. त्यानंतर जो हॉटेलचा मॅनेजर असतो तो म्हणतो, "काय सर, कसं काय इकडं येणं केलं?" त्यानंतर ते कॉन्स्टेबल म्हणतात की ह्या हॉटेलमध्ये आग लागली आहे का? एवढा धूर कसा? त्यानंतर मॅनेजर म्हणतो, "काही नाही सर, भट्टी पेटवली आहे ना, त्यामुळं त्याचा धूर आहे एवढा." त्यानंतर ते कॉन्स्टेबलमध्ये ते म्हणतात, "ठीक आहे, आम्ही चेक करू का?" त्यानंतर हॉटेलचा मॅनेजर म्हणतो, "नाही, काही हरकत नाही, भट्टीचा धूर आहे, दुसरं काही नाही." त्यानंतर ते कॉन्स्टेबल तिथून निघून जातात. बाहेर ते आजूबाजूला चेकिंग करत असतात, राऊंड मारत असतात आणि तेवढ्यात त्यांना एका व्यक्तीचा आवाज येतो, "आग लागली, आग लागली." त्यानंतर ते पुन्हा ते हॉटेलच्या दिशेने धाव घेतात. त्यावेळेस खूप जाळ हॉटेलमध्ये दिसत होता, पण हॉटेलचं गेट आतमधून लॉक केलेलं होतं. तिथे एक सिक्युरिटी गार्ड बाहेरच उभा असतो. ते सिक्युरिटी गार्डच्या मदतीनं हॉटेलमध्ये जातात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथून आग लागलेली कळते. त्या ठिकाणी ते आतमध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं हॉटेलचा मॅनेजर आणि जो विजय असतो ते भट्टीमध्ये कागद जाळत असतात. हॉटेलचा मालक त्या कॉन्स्टेबलकडे येतो आणि त्यांना म्हणतो, "काळजी करायचं कारण नाही, हे फक्त कागद आहेत. आम्ही कागद जाळत आहोत आणि माझी ओळख पण खूप आहे, त्यामुळं तुम्ही इथून जा." त्यानंतर कॉन्स्टेबल यांना थोडासा डाऊट येतो, कारण त्यांना थोडा मांस जाळायचा वास येत असतो. त्यानंतर ते एक बादली पाणी घेतात आणि त्या तंदूरमध्ये पाणी टाकतात. पाणी टाकल्यानंतर त्या तंदूरमध्ये डोकं बघतात. म्हणजेच त्या ठिकाणी बघितल्यानंतर त्यांना धक्काच बसतो. त्या ठिकाणी ते बघतात तर त्या भट्टीमध्ये त्यांना एक मृत्यू झालेला व्यक्ती दिसतो आणि तो जळत असतो. ते पाणी टाकल्यानंतर विझतो. काही जळालेलं शरीर त्या ठिकाणी असतं. पोलिसांची बाकीची टीम मागून आलेली असती. त्या ठिकाणावरून तो विजय नावाचा हॉटेलचा मालक तिथून पळ काढतो, पण मॅनेजरला अटक करतात. त्यानंतर मॅनेजरला जेव्हा रिमांडमध्ये घेतात तेव्हा मॅनेजर काहीही बोलत नाही, पण हा विषय वेगळाच असतो. मॅनेजरला अटक होते, मॅनेजर काही बोलत नाही, पण मॅनेजरला पण याबद्दल सविस्तर माहिती नसतं, कारण मॅनेजर फक्त हॉटेल मालकाच्या उपकारासाठी हे सगळं करत असतो. त्या ठिकाणी तो कबुली देतो, पण हा विषय वेगळाच असतो. तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये एक अल्ताफ नावाचा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो FIR नोंदवण्यासाठी आलेला असतो, कारण विजयची बायको ही अल्ताफची गर्लफ्रेंड असते. कॉलेजच्या त्यानंतर पोलिसांना थोडासा डाऊट येतो. त्यानंतर पोलीस तपास करायला सुरुवात करतात आणि पोलिसांना असं समजतं, अल्ताफ पण सांगतो, काही दिवसापूर्वी विजयची बायको फोनवर बोलत असती आणि विजय आलेला बघून ती फोन ठेवून देते आणि त्या ठिकाणी विजयला दारूचा पॅक पण ती बनवून देते आणि आतमध्ये निघून जाते. त्यानंतर विजय टेलिफोनमध्ये नंबर चेक करतो. त्या नंबर अल्ताफचा असतो. विजयला पक्की खात्री होती की माझी बायको नक्की अल्ताफसोबतच बोलत असणार.
कारण अल्ताफ विजयचा आणि राखी म्हणजेच विजयची बायको कितीही एकाच कॉलेजमध्ये तिघंही कॉलेज करत असतात आणि या तिघांनाही चांगली मैत्री असते तिघांची. पण अल्ताफ आणि राखी हे कॉलेजच्या जमान्यापासून प्रियकर असतात आणि हे विजयला पण माहीत असतं. पण जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा राखीचे घरचे अल्ताफ मुसलमान असल्यामुळे त्याला नकार देतात. त्यानंतर राखीचे घरचे राखीचं लग्न विजयसोबत लावून देतात आणि अल्ताफ पण एका त्यांच्या समाजातल्या मुलीशी लग्न करतो. त्यानंतर राखी खूप डिप्रेशनमध्ये गेलेली असते आणि जो विजय असतो तो राखीसोबत बायकोसारखं वागत नसतो, व्यवहार करत नसतो, कारण तो जगाला लग्न म्हणून झालं म्हणून असं त्याला दाखवायचं नव्हतं. त्यामुळे तो राखीला एका फ्लॅटमध्ये बंद करून मारहाण करायचा. खूप वेळेस राखीनं विजयला सांगितलं पण मला तुझ्यासोबत नाही राहायचं, पण विजय काही ऐकत नव्हता. एक दिवस राखी फोनवर अल्ताफसोबत बोलत असते आणि विजय आलेला बघून राखी फोन ठेवते आणि आतमध्ये जाते. तेव्हा विजय दारू पितो आणि दारू पिल्यानंतर तो नशेत असतो. त्याला आपल्या बायकोवर खूप डाऊट येतो. त्यानंतर तो आतमध्ये बेडरूममध्ये जातो आणि त्याच्या बायकोकडे जातो. गेल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडण होतात आणि विजय मग आपली कपाटातली पिस्तूल बाहेर काढतो आणि राखीला गोळी झाडतो. त्यानंतर त्या ठिकाणीच राखी मरण पावते. मग त्याच्यानंतर विजय ठरवतो राखीची बॉडी आपल्याला हॉटेलच्या तंदूरमध्ये जाळावी लागेल आणि हॉटेलचा मॅनेजर पण विजयची मदत करतो, कारण विजयच्या हॉटेलच्या मॅनेजरवर खूप उपकार असतात. पण त्या ठिकाणी पोलीस पकडता आणि पकडल्यानंतर विजयला पळालेला असतो. मग त्या ठिकाणी पोलीस त्याची रात्रंदिवस चौकशी सुरू करतात आणि त्याला शोधतात. एक दिवस विजय पोलिसांच्या हाती लागतो. काही वर्ष त्याला कोठडी सुनावली जाते आणि कोर्टामधून एक दिवस सुनावणी होते. 2013-2018 त्याचे लाईफ सेंटेन्समध्ये कोर्टाने बदल केले. त्यानंतर 2013मध्ये विजयला कोर्टाने सोडून दिलेलं असतं. त्या ठिकाणीच केस क्लोज होते आणि विजयची सुटका होते. तर प्रेक्षक मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आपण या चॅनलच्या माध्यमातून क्राईमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाऊ, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.